इस मॅच सुरू होते राज स्पोर्ट्स मेंगालपाडा विपक्ष झोगरेवाडी संघ इथे मात्र बॅटिंग करत असताना सलामीची जोडी आपण पाहू शकाल मोहम दुसऱ्या बाजूला वैभव बॉलिंग कसं जे होतं सचिन दोन्ही संघांना इथे शुभेच्छा असतील मुख्य व्यासपीठ एंड कडनं सचिन सुरुवात करतोय फर्स्ट बॉल ऑफ द ओव्हर फर्स्ट बॉल ऑफ द इनिंग इथे ओव्हर पिच बॉल होता अतिशय चांगला बॉल शाहरुख खान चीत इथे मात्र बॅट्समन मोहनला मात्र इथे केलं जात आहे मनसुबे उधळून टाकून जातात पहिला बॉल अटॅक करण्याचा इथे मात्र प्रयत्न दिसला होता अतिशय चांगले लेन अँड लाईन तितकं चांगला पेस देखील पाहायला मिळतोय सचिनच्या माध्यमातून पहिला बॉल इथे मात्र फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन असं म्हणतात आणि पहिलं इम्प्रेशन इथे मात्र नक्कीच चांगला टाकत असताना सचिन या 20 फुलरांचा बॉल इथे मिस टाइम असेल दुरून क्षेत्रात लॉंग ऑफ वरनं अप्रतिम जेल देखील इथे टिपला जातोय पहिला बॉल डॉट आणि त्यानंतर देखील इथे मात्र आमिष दाखवलं आणि त्या आमिषाला मात्र बॉल पडला इथे मोहन बॅक टू द पॅव्हलियन अतिशय चांगली सुरुवात इथे मात्र राज स्पोर्ट्स मेंगालपाडा या स्पर्धेचे सर्व आयोजक राज मेंगाल यांचे संघ इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षण करत असताना चांगली कामगिरी सचिन हे नाव मात्र नक्कीच ऐकल्यानंतर आठवतात क्रिकेट मधले देव क्रिकेट मधला भगवान भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यावेळी अतिशय चांगला बॉल शॉट ऑफ गुड लेंथवर इथे मात्र उचली घेतोय बॉलर सचिनचा अजून एक चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळतो विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश प्रकाश मध्ये नक्कीच पाहू शकाल वैभव ऑन स्ट्राइक असेल पहिले षटक इथे पॉवर प्लेचं आहे कौतुक करायला हवं गोलंदाजाचं कारण 3 बॉल मध्ये एकही सिंगल इथे अजून खर्च केलं नाही इथे अजून एक चांगला बॉल चौथा बॉल देखील मात्र तेच पाहायला मिळतं चित्र जे सातत्यानं पहिल्या 3 बॉलवर चित्र पाहायला मिळालं व्हेरी गुड बॉलिंग फ्रॉम सचिन अतिशय चांगला टप्पा अतिशय चांगली लाईन लेंथ वेग देखील तितका चांगला मेंटेन इथे मात्र ठेवलाय धन्यवाद सर या गोलंदाजांना जर मेडन ओव्हर काढली तर राजेश मेंगाल साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक अतिशय चांगली सुवर्ण संधी आहे सचिन साठी 501 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र लगावलंय संघ मालक राजेश मेंगाल यांच्या माध्यमातून फ्लिक केलाय जेल घेण्याची शक्यता इथे मात्र नक्कीच प्रयत्न दाखवला नाही इथे मात्र नक्कीच लेजेंडस क्रिकेट मी म्हणेन शकाल चेंडू अडवण्यात धन्यता मानली शॉट फाईन देखला एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केली जाईल आता 5व्या बॉलवर पासून वैभवच्या माध्यमातून झोगरेवाडी संघाचं अकाउंट इथे मात्र ओपन केलं जाते या ठिकाणी उपस्थित आदरणीय आमचे मंगेश अधिकारी साहेब यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आपलं या राजचषक 2019 मध्ये हार्दिक स्वागत वेल डन इज अ हाफ बिगिन असं म्हटलं जातं इथे बॅट्समन प्रकाशच्या बॅट पण शफल झाले अक्रॉस द बॅट स्लॉक स्वीप केलेला आणि चेंडू मध्ये ट्रॅव्हल होतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर इथे हा दर्जेदार आणि संघर्षमय चौकार डीजे गाजे वादे चोईकडे साजे नावामच्या जातीचे या काळ्या मातीचे आमच्या आदिवासी जातीचे या काळ्या मातीचे आमच्या आदिवासी जातीचे या काळ्या मातीचे आमच्या आदिवासी जातीचे या काळ्या मातीचे आमच्या महत्वपूर्ण चौकार इथे मात्र शेवटच्या बॉलवर कारण तब्बल 5 बॉल मध्ये फक्त एक सिंगल आली होती चौकाराची गरज होती आणि तो चौकार इथे मात्र बॅट्समन प्रकाशच्या बॅट मध्ये पाहायला मिळाला चौकाराबरोबर इथे मात्र स्वतःचं अकाउंट ओपन केले संघाची धावसंख्या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 धावा बॉलिंग इथे टॉपेज लागते स्वतः गोलंदाज येतोय आणि गोलंदाजाच्या माध्यमातून चूक केली जात नाही बॉलर यावेळी आपण पाहू शकाल जेल पकडलाय निकेतन नाटेकरच्या माध्यमातून इथे एक अप्रतिम जेल पकडला जातोय निकेतन नाटेकर पहिल्या बॉलवर यश संपादित करतोय बॅट्समन वैभव बॅक टू द पॅव्हलियन राजेश मेंगालचं योगदान युवा आदिवासी संघटनेला 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 राजेश मेंगाल आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं थँक्यू
पहिल्या बॉलवर इथे मात्र यश संपादित करतोय निकेतन नाडेकर. मागच्या दिवसात देखील चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून डोंगरीपाडा संघाकडे खेळत असताना त्यांनी केली. इथे मात्र पहिल्या बॉलवर विकेट संपादित केला. निकेतन वैभवला माघारी धाडले. संघाची धावसंख्या स्थिरावली 5 आकड्यावर. अजून एक चांगला बॉल समोरला मिड ऑन ला क्षेत्रात असेल. फंबल झालेत. रिस्की सिंगल घेण्याचा प्रयत्न इथे केला होता. माघारी धाडले. यावेळी आपण पाहू शकाल प्रकाशला सिंगल मिळत नाही. इथे नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये योगेश. हलक्या ते पुश केलाय कव्हर पॉइंटला. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण देखील तैनात केलंय. शॉर्ट कव्हर इथे पण पाहू शकाल. त्यानंतर शॉर्ट फाईन लेग शॉर्ट दरम्यान तैनात केलं गेलंय आणि तितकीच चांगली टप्प्यावर गोलंदाजी देखील केली जाते. इथे नक्कीच पाहू शकाल परफेक्ट क्रिकेट इथे मात्र खेळला जातोय. राज स्पोर्ट्स मेंगालपाडा संघाच्या माध्यमातून स्थिरावली धावसंख्या शांत आणि संत स्वरूपात आपण पाहू शकाल फक्त 5. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळी टॉपेज लागते. अजून एक संधी इथे मध्ये निर्माण केली आहे निकेतन नाटेकरने, परंतु तिथे आत्मविश्वास दाखवला नाही की हा जेल मी पकडू शकतो. हा प्रश्न मात्र होता मी पकडेन की नाही आणि त्या प्रश्नाचं उत्तर सापडेपर्यंत हा बॉल मात्र नक्कीच निसटला होता. इथे मात्र कॅच ड्रॉप केली जाते. त्या बॅट्समनच्या बॅट मधनं मागच्या ओव्हर मध्ये चौकार आला होता. त्या बॅट्समनला इथे मात्र जीवदान दिलं जात आहे. निकेतन नाटेकरने संधी निर्माण केली होती परंतु संधीचा लाभ इथे मात्र क्षेत्ररक्षण उचलता आला नाही. एक सिंगल बरोबर संघाची धावसंख्या 6. शफल होऊन अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न इथे परंतु वेगच इतका चांगला आहे या गोलंदाजाकडे की ते मात्र फटाक्यांची आतिषबाजी देखील होते. कारण एका बाजूला संघ खेळतो इथे या स्पर्धेचे सर्वा राज चषक राज साहेब मेंगल यांचा संघ मित्र इथे खेळतोय आणि प्रत्येक विकेटला आणि प्रत्येक डॉट बॉलला इथे मात्र फटाक्यांची आतिषबाजी या मैदानाच्या आतमध्ये केली जाते. ह्यावी बाउन्स पाहायला मिळाला. नक्कीच अतिशय चांगला बॉल. 1 बाउन्सचा देखील इशारा इथे आमचे पंच करतात निकेतन नाटेकरकडे परंतु शेवटचा बॉल होता या ओव्हरचा. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. एंड ऑफ द सेकंड ओव्हर ऑन स्कोर बोर्ड 6 रन लॉस ऑफ 2 विकेट. सावन महीना म तुला याद करना ये. सावन महीना म तुला याद करना ये. याद करना ये रन तुला प्यार करना ये. याद करना ये रन तुला प्यार करना ये. नक्कीच जनरल संघामध्ये खेळत असताना निकेतन नाटेकरच्या माध्यमातून भातसे संघाविरुद्ध देखील असाच परफॉर्मन्स आपण पाहिला तर फक्त 1 धाव दिली होती. 12 बॉल 10 धावांची आवश्यकता असताना त्या षटकामध्ये फक्त त्याने 1 सिंगल दिली होती आणि शेवटच्या बॉलवर 6 बॉलमध्ये 9 धावांची आवश्यकता असताना तो मॅच जिंकली होती भातसे संघाने. परंतु नक्कीच निकेतन नाटेकरच्या माध्यमातून खूप चांगली कामगिरी तिथे मात्र पाहायला मिळाली होती. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 7वा धाफलकावर परिचित येतोय. परिचित इथे मात्र बॉलिंग मागवा सज्ज होईल. राज स्पोर्ट्स मेंगालपाडा संघ इथे मात्र नक्कीच वर्चस्व दाखवतोय. आपला दबाव या मॅच मध्ये पूर्णपणे प्रस्थापित केलाय. परिचितचा बॉल प्रकाश साडी इथे हुक होऊन खेळलाय. ऑन साइडला चांगला ड्राईव्ह डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. दुसरा प्रयत्न इथे मात्र ऑन द स्टंप फेकी पाहायला मिळते आणि मात्र अपील नक्कीच केली जाईल परंतु यशस्वीरित्या 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. व्हेरी गुड रन इन बिटवीन द विकेट. पोषकाल प्रकाशच्या माध्यमातून 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातील. डबल बरोबर संघाची धावसंख्या 8 लॉस ऑफ 2 विकेट. 8 धावा इथे मात्र लगावल्या जातात धावफलकावर. बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल झोगरेवाडी संघाच्या माध्यमातून. गतीमध्ये परिवर्तन इथे मात्र केलं होतं. फुललेंचा बॉल खोलवर टप्प्याचा बॅट उतरून पाहू शकाल पायवर जाऊन आदळतोय. तिथून मात्र वेग घेतला चेंडूने. शॉर्ट टर्मॅनच्या खेळाडूच्या हातात जाऊन पोहोचला. तोपर्यंत कोणत्या प्रकारची सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना दिसत नाहीये. चांगली गोलंदाजी अचूक टप्पा अचूक दिशा. पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये फक्त 6 धावा दिल्या. इथे मात्र त्याचे षटक देखील अतिशय चांगली सुरुवात पाहू शकाल परिचितच्या माध्यमातून.
टॉपेज आहे इथे देखील संधी निर्माण केली आहे गोलंदाजाने, परंतु तिथे मात्र लेझीनेस क्रिकेट सातत्यानं आत्मविश्वास दाखवत नाहीयेत क्षेत्ररक्षक इथे गोलंदाजावर आणि स्वतःवर देखील. स्वतःवर आत्मविश्वास दाखवणं फार महत्वाचं असतं. इथे मात्र मी झेल पकडेन की नाही हा आत्मविश्वास फार महत्वाचा होता, परंतु तिथे देखील लेझीनेस क्रिकेट पाहायला मिळालं. इथे अजून एक संधी मध्ये दिली जाते बॅट्समन प्रकाशला. ही दुसरी संधी आहे आणि त्याबद्दल की जर संधीचं सोनं तर करू शकेल का, त्याचं उत्तर तमाम लाडक्या क्रिकेटर्सना त्याची बॅट मात्र येणारी का देऊ शकेल. कुटप्प्याचा बॉल इथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता, बॅकफुटला गेले. नक्कीच तिथे मात्र पाहू शकाल एलिव्हेशन नव्हतं, हँड अँड आय कोऑर्डिनेशन देखील तिथे मात्र चांगलं पाहायला मिळालं नव्हतं आणि इथे मात्र हा बॉल आउटपुट पाहायला मिळते विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. दुरंक धावफलकात प्रवेश केला 10 धावा इथे मात्र संत आणि शांत पद्धतीने लगावल्या जातात. जुगरेवाडी संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना स्टेप आउट केलंय ते पाहिलं होतं. लाईन अँड इथे मात्र केली होती गोलंदाज प्रमोशकाल परिचितच्या माध्यमातून आणि अजून एक डॉट बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. लाईन लेंथ थोडीशी मागे ठेवली होती, गतीमध्ये देखील परिवर्तन केलं होतं आणि त्यामुळे इथे प्रकाश सातत्याने आपण पाहू शकाल अडचणीचा सामना करतो. एक चौकार नक्कीच पहिल्या बॉलवर प्रकाशच्या बॅट मध्ये पाहायला मिळाला. त्यानंतर तब्बल आपण पाहू शकतो इथे 7 बॉलचा सामना आणि फक्त 3 धावा प्रकाशच्या माध्यमातून. इथे अजून एक चांगला बॉल इन स्विंग झाला, गतीमध्ये परिवर्तन, व्हेरी गुड बॉलिंग फ्रॉम परिचित. अतिशय चांगलं षटक ही देखील हाताळलं गेलंय. फक्त 4 धावा खर्च केल्या या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये सचिनने 5 धावा खर्च केल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये निकेतनने आपण पाहू शकाल एक सिंगल खर्च केली आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये पाहू शकाल फक्त 4 धावा खर्च केल्या. प्रत्येक षटकामागे इथे मात्र फटाक्यांची आतिषबाजी होते आणि का होणार नाही, कारण संघ आहे इथे मात्र स्पर्धेचे सर्व राज साहेबांचा संघ मात्र इथे मैदानामध्ये खेळतोय आणि तितकीच दर्जेदार कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून केली जाते. राज स्पोर्ट्स मिंगालपाडा संघाच्या माध्यमातून 3 षटकांचा इथे मात्र झालाय. संघाची धावसंख्या लगावली गेली 10 या आकड्यावर. तोपर्यंत आपण जाऊयात डीजे कैलासकडे. येस थँक्यू डीजे. पुन्हा एकदा मात्र इथे नचिकेत निकितेंवर मात्र नक्कीच संघनायकानं ही जबाबदारी सोपवली, कारण मागच्या षटकामध्ये तब्बल 1 धाव खर्च केली होती. यावेळी पाहू शकाल फटका चांगला आहे, लॉंग ऑफवर दूरवरून चित्रक्षक येत आहे चित्तेच्या चपलाईने. इथे मात्र नक्कीच क्रिकेटमध्ये जे पॅशन हवं असतं, क्रिकेटमध्ये जो जोश जी जिद्द हवी असते ती जिद्द मात्र इथे दाखवत असताना धन्यवाद सर. नक्कीच हा जिद्द आणि मेहनत आणि हा संघर्ष कशासाठी आहे तर राज्यचषक 2019 ज्यानं स्वप्न पाहिलं आज मात्र या ठिकाणी साकार होणार आहे. येस एक सिंगल इथे मात्र पहिला बॉलवर कंप्लीट केली जाईल बॅट्समन योगेशच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 11, लॉस ऑफ 2 विकेट 11 धावा इथे मात्र येत नाहीये. धावांवर अंकुश लावलाय गोलंदाजांच्या माध्यमातून. अतिशय चांगला बॉल इथे वेग देखील पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर इन स्विंग होतोय, स्विंग अँड मिस बॅट्समन इथे प्रकाशच्या माध्यमातून. तब्बल आपण पाहू शकाल लेखाजोखा 10 चेंडू आतापर्यंत खेळलेत आणि फक्त 9 धावा. 10 चेंडू मध्ये फक्त 9 धावा. इथे फुल टॉस आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला. अतिशय चांगला फटका आहे. ज्यावेळी मात्र संपर्क झाला होता बॅट अँड बॉलचा एक चांगला साऊंड इथे मात्र निर्माण झाला आणि यावेळी मात्र 6 धावांची मोर निघाली होती डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रकाशच्या बॅट मध्ये. इथून हा संघर्षमय षटकार. इथे नक्कीच प्रयोग करण्याचा प्रयत्न निकितनच्या माध्यमातून. कुटुंबाचा बॉल होता, अतिरिक्त बाउन्स, कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे. तिला जितका वेग तुम्ही द्याल तितका वेग मात्र ती प्रदान करते. तेच इथे मात्र चित्र पाहायला मिळालं. येस इट इज वाईट पंचाचा इशारा येतोय. सिंगल बरोबर संघाची धावसंख्या इथे मात्र पोहोचते 18 आकड्यावर. प्रकाशमध्ये क्षमता आहे, कारण प्रकाशच्या बॅटमध्ये एक चौकार एक षटकार देखील आपण पाहिला. नक्कीच प्रकाशला शेवटच्या क्षणापर्यंत इथे चांगली फटकेबाजी करावी लागेल. लोवर फुलटास होता, एलिव्हेशन तितकं चांगलं प्राप्त झालं नाही. चांगलं क्षेत्ररक्षण दुसऱ्या वेळी प्रयत्न इथे केला जातोय. फेकी मात्र चांगली होत नाहीये. इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग इथे मात्र पाहायला मिळते. डबल बरोबर संघाची धावसंख्या 20 या आकड्यावर जाऊन पोहोचते. जयराम
20 धावा फलकावर निकी त्याच्या बॅट मध्ये इथे मी नक्कीच म्हटलं होतं क्षमता आहे या बॅट्समनकडे. जरी मात्र नक्की चेंडू डाट होत असला तरी मात्र एक षटकार अजून आला होता आणि यावेळी देखील क्षेत्र निवडलंय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं प्रकाशच्या बॅट मध्ये अजून एक दर्जेदार संघर्षमय राज्यचषक षटकार. दोन कॅच ड्रॉप केल्या प्रकाशच्या आणि त्यानंतर आपल्या बॅटिंगचे रंग दाखवत असताना आपल्या बॅटिंगची क्षमता आपल्या बॅटिंगचा क्लास दाखवत असताना प्रकाश दोन कॅच फार मागात ठरल्या. तिथे मात्र राजपूत मेंगालपाडा संघाला इथे हलक्यातून पुश केले. या बॉलवर किती सिंगल घेतला पंच? या बॉलवर रन किती घेतला शेवटच्या बॉलवर? एक. येस एकच सिंगल मिळते. इथे 27 धावा दाफलकर लगावल्या जातात. षटक क्रमांक आपण पाहू शकाल 4 इथे मात्र समाप्त होतंय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा दाफलकर लगावल्या गेल्यात. चला काही करा राजपूत मेंगालपाडा संघ अदरवाईज पेनल्टी दिली जाईल. जास्त वेळ घेऊ नका. शेवटची ओव्हर असलेल्या इनिंग मधली 27 धावा इथे संघर्ष सुरू आहे. प्रकाशचा एकमात्र नक्कीच यशस्वी फलंदाज 2 षटकार 2 चौकारच्या बॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. शेवटचं बॉलिंग इथे मात्र बॉलिंग मग सज्ज होतो बॉलर अजय. राजपूत मेंगालपाडा संघाच्या माध्यमात अजय और विकेट सज्ज होईल. ऑन स्ट्राइक असेल बॅट्समन प्रकाश नक्कीच प्रकाशला मात्र जे 2 कॅच सोडल्या आणि त्या कॅच इथे मात्र मागा ठरत असताना क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. कॅच ड्रॉप झाल्या आणि इथे मात्र बॅटिंग मध्ये आपले रंग उदल दाखवत असताना डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला प्रकाशच्या बॅट मध्ये इनिंगचा हा तिसरा राज्यचषक षटकार. राजेश मिंगाळचं योगदान युवा आदिवासी संघटनेला. राजेश मिंगाळचं योगदान युवा आदिवासी संघटनेला. राजेश मिंगाळचं योगदान युवा आदिवासी संघटनेला. नक्कीच काय सोडल्यानंतर इथे मात्र कॉन्फिडन्स आता वाढलाय. आत्मविश्वास दुणावलाय बॅट्समन प्रकाशचा. कारण 2 संधी इथे मात्र निर्माण केली होती तर दोन्ही संधीचा लाभ इथे मात्र उठत आला नाही. कॅच ड्रॉप झाल्या आणि कॅचेस फार महत्वाचे असतात मॅच मध्ये हे इथे मात्र नक्कीच समजून आलं असेल राजपूत मेंगालपाडा संघाला. इथे दिशा आपण पाहू शकाल. येस डाव्या स्टिकच्या बाहेर हा बॉल पिच केला जातो. इथे मात्र एक अतिरिक्त स्वरूपात धाव मिळते. नक्कीच आपण पाहू शकाल गती होती परंतु दिशा नव्हती आणि ज्यावेळी गतीमध्ये दिशा नसते दुर्दशा होते गोलंदाजीची. तेच पाहायला मिळालं. दबाव आला इथे मात्र षटकार लागल्यानंतर त्यामध्ये कुठेतरी दिशा इथे भरकटते गोलंदाज अजयची. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. इथे अजून एक रन पाहू शकाल. वाईड बॅक टू बॅक सेकंड वाईड ऑफ द ओव्हर अजयच्या माध्यमातून इथे पाहू शकाल. तब्बल 1 बॉल मध्ये 8 धावा आता मात्र मिळाल्या आहे. त्या 8 धावा फार महत्वाच्या असू शकतात जुगरेवाडी संघासाठी. संघाची धाव संख्या सन्मानच्या स्कोर मध्ये जाऊन पोहोचली आहे 35 लॉस ऑफ 2 विकेट.
35 धावा फलकावर लगावला गेल्या. शेवटचं षटक इथे पाहू शकाल. अजून एकदा खराब बॉल आणि मग नक्कीच त्याच्यावर लाभ उडवण्याचा प्रयत्न होता. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपण पाहू शकाल. शॉर्ट मध्ये कॅडू शॉट फाईन लेगला गेला, चेंडू कलेक्ट केला. नक्कीच इथे पाहू शकाल एक सिंगल अजून मिळते पाहायला मिळते. वाईच्या स्वरूपात हॅट्रिक संपादित केली आहे बॅट्समन अजय इथे. पाहू शकाल सातत्यानं दिशा भरकटतोय. लाईन अँड लेंथ मध्ये इथे मात्र संतुलन स्वतःच्या गोलंदाजीवरचा समतोल इथे मात्र बिघडलाय अजयच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या सिंगल वर अजून पोहोचते. जुगरेवाडी संघ इथे मात्र 36 या सन्माननीय स्कोर पर्यंत मात्र जाऊन पोहोचलाय. शफल झाला होता इथे, व्यवस्थित संपर्क झाला नाही. एलिव्हेशन देखील प्राप्त झालं नव्हतं. दुसऱ्या वेळी प्रयत्न केला जाईल कारण स्ट्राईक वर प्रकाश राणा इथे मात्र नक्कीच फार महत्वाचं असेल आणि तेच होत आहे. चांगली रन इन बिटवीन द विकेट योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. डबल ओव्हर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 38 आकड्यावर. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. मॅच बिटवीन राज स्पोर्ट्स मेंगालपाडा वर्सेस जुगरेवाडी सेमीफायनल मॅच. फुलटॉस बॉल आहे इथे मात्र मिस टाइम झाला. यावी देखील जेल होऊ शकतो का आणि आता मात्र चूक होत नाहीये. 16 बॉल तब्बल 31 धावा. प्रकाशने कुठल्या अप्रतिम बॅटिंग आणि यावी मात्र नक्कीच प्रकाशला माघारी जावं लागतं. यश मिळते गोलंदाज अजयला. आदिवासी संघटनेला राजेश मेंगाळचं योगदान. युवा आदिवासी संघटनेला राजेश मेंगाळचं योगदान. युवा आदिवासी संघटनेला राजेश मेंगाळचं योगदान. युवा आदिवासी संघटनेला राजेश मेंगाळ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. इथे आपण पाहू शकाल यश मिळते. नवीन फलंदाज येतो मैदान आतमध्ये बॅकफुटला गेले. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं अप्रतिम फटका. नक्कीच आउटफील्ड इथे थोडीशी खराब आहे आपण पाहू शकाल. त्यामुळे डायरेक्ट हिट केलंय. इथे मात्र अजून एक सिंगल मिळेल का? येस पाहू शकाल. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. पण धावा किती आहेत या बॉलवर? 3. येस 3 धावा तर इथे कंप्लीट केल्या जातील. संघाची धावसंख्या 41 धावा धावफलकावर लगावल्या जातात. शेवटचे 2 बॉल शिल्लक असलेले ओव्हरचे अजय बॉलिंग मार्कवर इथे मागणी गोलंदाजी करतो. इथे पण नक्कीच प्रकाशने संघर्ष केला. 31 धावा लगावल्या. महत्वपूर्ण सामन्यामध्ये सन्माननीय स्कोर आता मात्र उभारलाय. 41 धावा इथे मात्र नक्कीच उभारला गेल्यात पुष्कळ जुगरीवाडी संघाच्या माध्यमातून. फुललेनचा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूरवर येतात आणि अप्रतिम झेल. टाळ्या हो पाहिजे झेल साठी. अतिशय चांगला झेल इथे मात्र पकडला जातोय. वाडेश लॉंगनला उभे होते तिथून मात्र इथे आपण पाहू शकाल जवळ 17 ते 18 पॉलांचा रनअप कंप्लीट केला आणि शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवून ठेवली आणि एक अप्रतिम दर्जेदार झेल इथे पकडला जातोय. बॅट्समन दीपक बॅक टू द पॅव्हलियन. गाजे वाजे चोईकडे साजे नाव आमच्या जातीचे, नाव आमच्या जातीचे. या काला मातीचे आमच्या आदिवासी या जातीचे. या काला मातीचे आमच्या आदिवासी या जातीचे. धन्यवाद. बादशाही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय आणि गावदेवी गोटेकर संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. चला लवकर. शेवटच्या बॉलवर इथे यष्ट उद्ध्वस्त केले जातात. बॅट्समन योगेशच्या संघाची धावसंख्या 41 विजयासाठी इथे मात्र टार्गेट सेट केले. राज स्पोर्ट्स मेंगालपाडा संघासमोर 42 धावांचा आव्हान. जुगरेवाडी विपक्ष राज स्पोर्ट्स मेंगालपाडा सामना इथे मात्र सेमीफायनलचा आपण पाहू शकाल. जो संघ इथे विजय होईल तो मात्र काटेच्या पाडा संघाच्या विरुद्ध इथे अंतिम लढत मात्र राज चषकाची खेळ. तोपर्यंत आपण जाऊया डीजे कैलासकडे. गाजे वाजे चोईकडे साजे नाव आमच्या जातीचे, नाव आमच्या जातीचे. या काला मातीचे आमच्या आदिवासी जातीचे. राजपोर्ट बादशाही संघाचे कर्णधार आणि गावदेवी गोटेकर संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचंय. चला लवकर.
शेतकरी आम्ही जंगलचे राजे, शेतकरी आम्ही जंगलचे राजे. पंचायत समिती सदस्य आदरणीय कांबळे साहेब यांचं शुभ आगमन या ठिकाणी झालंय. मी त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांचं, माझ्या क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं, सर्वांचं मी या ठिकाणी राज्यचषक 2019 मध्ये हार्दिक स्वागत करतोय. स्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. राजाजी मेंगल साहेब यांना विनंती करतोय पुष्पगुच्छ देऊन साहेबांचं या ठिकाणी यथोचित स्वागत करायचं आहे. मॅचला सुरू होते इथे 42 धावांचं टार्गेट सेट केले राजस्पोर्ट्स मेंगलपाडा संघासमोर. पहिला बॉल दरम्यान पंचायत समिती फुल टॉस सदस्य आहे इथे निकेतन नाडेकर साडी आणि फुल टॉस ही मेजवानी दिली होती, उडवलाय पहिलाच बॉल इथे. मेजवानी मात्र नक्कीच लागतोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला. इथे पहिला बॉलवर दर्जेदार षटकार. पंचायत समिती सदस्य कांबळे साहेबांचं या ठिकाणी यथोचित स्वागत होत आहे. त्या ठिकाणी त्यांच्या समवेत आलेले पहिला बॉलवर इथे मात्र चौकार आलाय निकेतन नाडेकरच्या सरपंच यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी मी राजेश मेंगल यांना विनंती करतोय आपल्या शुभास्ते पुष्पगुच्छ देऊन करायचं आहे. अतिशय चांगलं प्रत्युत्तर इथे. दुसरा बॉल कव्हर पॉईंट आणि पॉईंटच्या नक्कीच गॅप मधनं थर्डमॅन बॉडेल यांच्या दिशेला इथे मध्ये ट्रॅव्हल झाला होता. 2 धावा मिळतात. पहिल्या बॉलवर चौकार आला, दुसरा बॉलवर इथे मध्ये डबल वर संघाची धावसंख्या 6 या आकड्यावर जाऊन पोहोचते. निकेतन आणि निवृत्ती एकाच राशीचे 2 फलंदाज इथे मध्ये सलामील आले. बॉलिंग मार्कवर आपण जुगरीवाडी संघाच्या माध्यमातून पाहू शकाल. प्रवीणला पहिला सामना आपण पाहू शकाल जिंकला होता. काठीचा संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला. इथे कोण जिंकेल आणि मात्र राजचषक या स्पर्धेत अंतिम फेरी प्रवेश करेल. इथे नजाकत भरा स्ट्रोक क्रिकेटचा मादक सोनं दाखवलाय. बॅकफुटला गेला, डीप एक्स्ट्रा कव्हरला फुल टॉस बॉल शॉर्ट कव्हरच्या डोक्यावर उडवलाय आणि हा दर्जेदार क्लासिकल चौकार. राजेश मिंगालचं योगदान युवा आदिवासी संघटनेला, राजेश मिंगालचं योगदान युवा आदिवासी संघटनेला, राजेश मिंगालचं योगदान युवा आदिवासी संघटनेला, राजेश मिंगालचं योगदान युवा आदिवासी संघटनेला. राजेश मिंगाल आगे बढ़ो. अतिशय चांगला फटका इथे बॅकफुटला गाऊन स्कोरच्या माध्यमातून चौकार वसूल करतोय निकेतन नाडेकर. हो, चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर इथे मात्र बायच्या दिशेला स्विंग झाला. शेवटच्या क्षणापर्यंत नक्कीच संभ्रमात सापडला पासून निकेतन चौकार आला. त्यानंतर इथे कमबॅक करत असताना एक तुमारी एक हमारी इथे मला संघाची धावसंख्या 10. 42 धावांचं टार्गेट सेट केल्या. स्टेप आउट केलाय, एज लागते, एज अँड टेकन. इथे मात्र स्टेप आउट केलं होतं, लाईन मिस केली. बॅटची कडा घेऊन चेडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. विकेटचं पतन होतंय. निकेतन नाडेकर बॅक टू द पॅव्हिलियन. कार्यसम्राट समाजसेवक लाभला आदिवासी जनतेला, कार्यसम्राट समाजसेवक लाभला आदिवासी जनतेला. राजेश मिंगालचं योगदान युवा आदिवासी संघटनेला, राजेश मिंगालचं योगदान युवा आदिवासी संघटनेला, राजेश मिंगालचं योगदान युवा आदिवासी संघटनेला, राजेश मिंगालचं योगदान युवा आदिवासी संघटनेला. राजेश मिंगाल आगे बढ़ो. धावा इथे मात्र धावफलकावर पहिल्या विकेटचं पतन होतंय. निकेतन नाडेकर मात्र माघार जातोय. नवीन फलंदाज येतो मैदानाच्या आतमध्ये लवेश. यश मिळते पहिल्या ओव्हरमध्ये प्रवीणला.
42 धावांचं टार्गेट सेट केलंय. सेमीफायनलचा सामना आपण पाहू शकाल आदिवासी विभाग गटातला जोगरेवाडी विपक्ष राजपूत मेंगलपडा. या टप्प्याचा बॉल दिशा आमचे पंच आमच्याकडे वळतात. येस इट इज अ वाईड, उजव्या स्टेजच्या खूपच बाहेर. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. कोणत्या प्रकारची दात इथे मात्र मागायची नाहीये. येस इट इज अ वाईड. नक्कीच आपण पाहू शकाल एक अतिरिक्त स्वरूपात धाव मिळते राजपूत मेंगलपाडा संघाला. संघाची धावसंख्या सिंगल बरोबर पुढे जाईल 11 या आकड्यावर. 42 धावांचं टार्गेट इथे मध्ये सेट केलंय. अजून 31 धावांची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. उर्वरित आपण पाहू शकाल 25 बॉल मध्ये 31 धावा. फटका इथे अक्रॉस द बॅटने केलेत. ऑन ड्राईव्ह डीप मध्ये क्षेत्राशी जातोय. फंबल झाले. तोड दुसऱ्या प्रयत्न इथे मात्र केला जाईल का? 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. संघाची धावसंख्या शेवटच्या बॉलवर 2 धावांनी मात्र वाढते. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर ऑन स्कोरबोर्ड 13 रन लॉस ऑफ 1 विकेट. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा इथे मात्र धावफलकावर लगावल्या गेल्यात. इथून पुढे मात्र समीकरण 24 बॉल आणि संघाची धावसंख्या पाहू शकाल 29 रन्सची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी राजपूत मेंगलपाडा संघाला. चला घाई देखील करायची आहे. जुगरेवाडी संघ अजून देखील एक जनरल संघाचा एक मॅच खेळवायची. गावदेवी गोटेकर विपक्ष राजपूत भातसई. हे दोन संघादरम्यान इथे मात्र अजून जनरल मॅचचा एक सेमीफायनलचा सामना होईल आणि त्यानंतर मात्र अंतिम सामन्याला सुरुवात होईल. इथे बॉल चांगला आहे. या विषयाचा वेध घेतोय. धावची जी संधी होती इथे मात्र एक सिंगल कंप्लीट केली जाते. फेकी देखील चुकी होते परंतु इथे मात्र 9 सेकंडचं बॅट्समनचं लक्ष नव्हतं आणि एक सिंगल चिकी इथे मात्र कंप्लीट केली जाते मेंगलपाडा संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून. एक धाव इथे मात्र धावफलकावर लगावली जाईल. संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल इथे 14. 23 बॉल आणि समीकरण मैदानाच्या 8 मध्ये हे सेमीफायनलचा मॅच जिंकण्यासाठी 28 धावांची. बॉलिंग मार्कवर मोहन, मुख्य व्यासपीठ एनगणी इथे सज्ज होईल. ऑन स्ट्राईक फलंदाज लवेश. कुठला गेले इथे पंच केलाय. शॉर्ट मॅनला क्षेत्ररक्षण तिथे असेल. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून सिंगल इथे मात्र दिसत नाहीये. इथे मात्र छेडखानी करण्याचा प्रयत्न होता. उजवीच्या खूपच बाहेरचा बॉल. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केली जाईल का? येस एक सिंगल इथे मात्र मिळते लवेशला. संघाची धावसंख्या पाहू शकाल सिंगल बरोबर वाढते. या षटकामध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी पाहायला मिळते. पण पाहू शकाल गोलंदाज मोहनच्या माध्यमातून 3 बॉलचा खेळ झालाय. इथे फक्त 2 धावा खर्च केल्यात. पॉवर प्लेचा षटक आहे. 30 सेकंडच्या बाहेर 2 खेळाडू इथे मात्र पाहू शकाल. एक डीप मिड विकेटला लॉंग ऑफ लाईक क्षेत्राशी तैनात केलाय. स्टेप आउट केलं. इथे टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. संभ्रमात सापडले. जितकी उंची अपेक्षित होती बॅट्समनला तितकी उंची इथे मात्र प्रदान होत नाहीये. काँक्रीटची खेळपट्टी सातत्याने पाहू शकाल. ज्यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर कधी कधी उचली घेतो, कधी कधी टप्पा पडल्यानंतर खाली राहतो. इथे मात्र नक्कीच बॅट्समनला कुठेतरी अडचणीचा सामना करावा लागतोय. आता मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण देखील तिथे हजर असेल आणि क्षेत्ररक्षण माध्यमात इथे आपण पाहू शकाल डीप मिड विकेटला इथे एक चांगला झेल. फलंदाज निवृत्ती बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्या झाली धावफलकावर 15. आवश्यकता असेल 27 धावांची इथून पुढे ही मॅच जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक असतील आपण पाहू शकाल. शेवटचा बॉल असेल या ओव्हरचा 19 बॉल 27 धावांवर. इथे राजपूत मेंगलपाडा संघासमोर यावी दिशा इथे मात्र भरकटते गोलंदाज मोहनची. येस इट इज अ वाईड. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाते 16. आता मात्र 19 बॉल 26 धावांची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी.
इथे हा बॉल नक्कीच चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतो. अँगल प्राप्त केलाय. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. संघाची धावसंख्या इथे धावफलकावर लगावली जाते 16 आणि इथे संघ मालक स्वतः मैदानाच्या आतमध्ये उतरले. थोडंसं टेन्शन त्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय राज मिंगल यांच्या, कारण त्यांचा संघ मालकीचा आहे. नक्कीच संघ इथे मात्र महत्त्वपूर्ण सामना खेळतो सेमीफायनलचा. खूप साऱ्या आशा असतील त्यांना, कारण आपला संघ इथे मात्र फायनल मध्ये पोहोचावा अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे आपल्या पाठीराख्यांना इथे मात्र सहकार्य करण्यासाठी स्वतः मात्र मैदानाच्या आतमध्ये इथे उतरलेत. इथून समीकरण बदललंय. 18 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. या मॅच मध्ये जोगरेवाडी संघाने कमबॅक केलंय. नक्कीच यू विन द मॅच यू वॉन्ट टेक अ ग्रेट कॅचेस. तर मॅचेस तुम्हाला जिंकायचे असतील तर कॅचेस पकडणं फार महत्त्वाचं आहे आणि ते सूत्र मात्र चुकीचं ठरवलं तिथे. कॅचेस सोडला प्रकाशच्या आणि प्रकाशने मात्र नक्कीच अतिशय चांगली फलंदाजी केली आणि तिथेच मात्र कुठेतरी राजपूत मिंगालपाडा संघ भविष्यकाल जे कमबॅक केलं होतं त्यानंतर मात्र नक्कीच सन्मानाचा स्कोर उभारला. 42 धावांचं टार्गेट इथे सेट केलंय. 2 षटकांच्या 70 धावा जमवल्यात. आतापर्यंत टार्गेट सेट करत असताना 16 धावा. इथून पुढे 18 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. सेमीफायनलचा सामना आहे. आपण पाहू शकाल जुगरेवाडी विभाग राजपूत मिंगालपाडा दोन संघादरम्यान दर्जेदार सामना इथे मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. जुगरेवाडी संघ देखील इथे मात्र हार मानायला तयार नाहीये. संघर्ष त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. नक्कीच म्हटलं जात आहे हरलो तरी चालेल, मैदान गाजवता आलं पाहिजे. मग पुढच्या वेळेस समोर कोणी असो नाव ऐकून विचारच केला पाहिजे. हिम्मत हारू नका. नक्कीच हिमतीने हारा परंतु हिम्मत हारू नका. शेवटच्या क्षणापर्यंत इथे मात्र लढा सुरू आहे. या ठिकाणी जुगरेवाडी विपक्ष राजपूत मिंगालपाडा सामना दर्जेदार होईल यात मात्र शंकाच नाहीये. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 30 घेऊन यावेळी सज्ज होतोय हर्ष. ऑन स्ट्राइक असेल फलंदाज भगवान. भगवानकडनं फार साऱ्या अपेक्षा असतील. भगवानकडे क्षमता आहे. इथे मात्र भगवानला शेवटच्या बॉलवर नक्कीच टिकणं थांबणं फार महत्त्वाचं असेल. फुलटॉस आहे. ऑन साइडला इथे फटका देखील चांगला आहे. हँड अँड आय कोऑर्डिनेशन इथे मात्र पाहू शकाल. ऑन ड्राईव्ह पाहायला मिळते. भगवानच्या माध्यमातून एक सिंगल स्वतःचा अकाउंट इथे ओपन करतोय. संघाच्या खात्यामध्ये एक धाव जमा करतोय. संघाची धावसंख्या सिंगल बरोबर जाऊन पोहोचते 17. लॉस ऑफ 2 विकेट. 17 धावा धावफलकावर. हर्ष या उंच प्रदेशचा गोलंदाज. एक वेगवान गोलंदाजाला गोलंदाजी करण्यासाठी काय असावं लागतं नक्कीच याचे विश्लेषण देखील आपण इथे करू. इथे मात्र गोलंदाज हर्ष दिशा भरकटे. यस इट इज अ वाईड पण इशारा करतात रामजी पाडळे हेम म्हणजे तावडे यांच्या माध्यमातून तब्बल 5 दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून खूप सारं पंचगिरी खूप चांगली पंचगिरी आपल्याला पाहायला मिळाली. यावेळी देखील आपण पाहू शकाल मुख्यमंत्री भूमिकेत रामजी पाटील आमच्याकडे इशारा करायचा. इट इज अ वाईट. एक सिंगल मिळते बोनसच्या स्वरूपात. मिंगालपाडा संघाला धावांची गरज आहे. इथे राजपूत मिंगालपाडा संघ पाहू शकाल 18 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. 42 धावांचं टार्गेट होतं. 24 धावांची इथून मात्र गरज असेल. चांगला फटका अक्रॉस द बॅटने इथे केलेत. ऑन ड्राईव्ह 2 धावांचा प्रयत्न इथे नक्कीच केला जाईल. दुसऱ्या मध्ये इथे येत नाहीयेत भगवान. तर कॉलिंग दिलं नव्हतं. इथे मात्र भगवान सिंगल मध्ये समाधान आहेत. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केली जाईल 19 आकड्यावर. विजयी होण्यासाठी तुम्ही स्वतःकडे आधी विजेता म्हणून पाहिलं पाहिजे. स्वतःकडे आत्मविश्वास असणं फार महत्वाचं आहे. सेल्फ कॉन्फिडन्स खूप महत्वाचं असतं आणि ज्याच्याकडे मात्र आत्मविश्वास असतं, ज्याच्या डोळ्यामध्ये लाखाकत असतं, त्याला मात्र कोणत्याही अंधाऱ्या वाट्यातून चांगली वाट मात्र सापडत असते आणि तो ती वाट पार करत असतो. इथे मात्र आत्मविश्वास स्वतःवर असणं फार महत्वाचं असेल. आकू टप्प्याचा बॉल भगवानच्या बॅट मधनं इथे डिस्टन्स कव्हर होईल का? येस इट्स अ मॅक्सिमम. आणि ज्यावेळी षटकार आला त्यावेळी राजसाहेबांचा इथे मध्ये टाळ्या वाजवून भगवानचं स्वागत करतात. चेंडू फार होतोय वाईड स्लॉंगन सीमरच्या बाहेर. दर्जेदार षटकार. गाजे वाजे चोईकडे साजे नाव आमच्या जातीचे, नाव आमच्या जातीचे. इथे मात्र नक्की जल्लोषाचं वातावरण आहे कारण यजमान संघ खेळतोय मिंगालपाडा संघ. राजसाहेबांचा संघ इथे खेळतोय आणि आता मात्र खुशीची लहर त्यांच्या चेहऱ्यावर. हास्य मात्र इथे मात्र पाहायला मिळतंय. भगवान खूप साऱ्या अपेक्षा असतील भगवानच्या माध्यमातून. षटकार आलाय. फुलटॉस इथे यावी देखील आपण पाहू शकाल. दिशा पंच आमच्याकडे इशारा करतील. येस इट इज अ वाईट. पाहू शकाल सातत्यानं दिशा भरकटते. षटकार आला आणि त्यांच्यामध्ये कुठेतरी मानसिक दबावात जातोय गोलंदाज हर्ष. दबाव वाढवला आणि इथे मात्र दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. दिशा भरकटे संघाची धावसंख्या 26. इथून मात्र 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या ओव्हरचा 15 बॉल आणि मात्र पाहू शकाल तब्बल समोरच्या दिशेला भगवानच्या बॅट मधनं स्ट्रेट ड्राईव्ह. अजून एक दर्जेदार षटकार आणि इथे मात्र जल्लोष टाळ्या वाजतायत कारण इथे पाहू शकाल मिंगालपाडा संघाचा विजय दिशेने आगेकूच होते. डीजे कार्य सम्राट समाजसेवक लाभला आदिवासी जनतेला. कार्य सम्राट समाजसेवक लाभला आदिवासी जनतेला.
राजेश मिंगल धन्यवाद भगवान. आपण जर अजून एक षटकार मारला, लागोपाठ 3 षटकार होतील. लागोपाठ 3 षटकार झाले तर आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक राजेश मेंगाल साहेब यांच्याकडून. हेस तिसऱ्या षटकासाठी इथे मात्र 500 रुपयाचं पारितोषिक भगवान सडे लगावलं गेलं आहे आणि ते पारितोषिक इथे मात्र उगतंय भगवानचं. आणि राज साहेब देखील इथे मात्र त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे, कारण हास्य असेलच, कारण संघ इथे मात्र फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज झालाय. धावसंख्या आपण पाहू शकाल 32. इथून पुढे फक्त 10 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. जयराम 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 कुठे आहे? इथे मात्र आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसना शेजारी अशी मराठीमध्ये म्हण आहे पा. धावा तुम्ही कमी लावल्या होत्या आणि त्यात मात्र अशी दिशाहीन गोलंदाजी. येस इट इज अ वाईड आणि बाईच्या स्वरूपात 2 धावा, वाईड +2 3 धावा इथे मात्र मिळतात आणि धावफलक जाऊन पाहू शकाल 3 ने पुढे जातोय 35 या आकड्यावर. इथून 13 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी राज स्पोर्ट्स बेंगाल संघाला. इथे अजून एक चांगला फटका भगवानच्या बॅट मधनं, परंतु तिथे भगवानची जी खेळी होती ती खेळी इथे संपुष्टात येते. अप्रतिम झेल तिथे मध्ये टिपला गेलाय. भगवान एव्हरी बॅक टू द पवेलियन जातोय. गाजे वाजे चोहीकडे साजे नाव आमच्या जातीचे, नाव आमच्या जातीचे. या काळ्या मातीचे आमच्या आदिवासी जातीचे, या काळ्या मातीचे आमच्या आदिवासी जातीचे, या काळ्या मातीचे आमच्या आदिवासी जातीचे, या काळ्या मातीचे आमच्या आदिवासी जातीचे. बारा बॉल 7 धावांची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. भगवानने मात्र इथे विजयाचं स्वप्न दाखवलंय, विजयाची आशा पल्लवित केल्या आणि भगवान बाद झालाय. नक्कीच चांगली कामगिरी. 5 धावा इथे भगवानच्या बॅट बद्दल पाहायला मिळाल्या. 2 उत्तुंग फटके त्यात देखील प्रेक्षकांचा मनोज देखील झालं. 12 बॉल 7 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग मार्कवर मनोज इथे सज्ज होईल. ऑन स्ट्राईक मोहन सज्ज होतोय. ऑन स्ट्राईक फलंदाज मनोज इथे पहिला बॉल आला इथे मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये पहिला बॉल बीट होतोय. इथून जरी हा सामना आपण पाहू शकाल, जरी मात्र 12 बॉल 7 धावांची आवश्यकता असते, पहिला बॉल डॉट येतोय. 11 बॉल 7 धावांची आवश्यकता आहे, तरी मात्र सामना संपलेला नाहीये. कारण पाहू शकाल शेवटच्या क्षणापर्यंत लढा देणं नक्कीच क्रिकेटचं सूत्र आहे आणि असे खूप सारे मॅचेस इथून देखील डिफेंड करताना जिंकलेत संघाने. समोरच्याला फटका चांगला आहे. ऑन ड्राईव्ह चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. वाईड लॉंग ऑनला तितकी चांगली फेकी इथे मात्र पाहायला मिळते. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. संघाची धावसंख्या 36. 10 बॉल 6 धावांची आवश्यकता ही मॅच इथून जिंकण्यासाठी राज स्पोर्ट्स बेंगाल संघाला. इथे अजून एक चांगला बॉल लविश आपण पाहू शकाल. ऑन स्ट्राईक असेल फलंदाज मोहनच्या माध्यमातून इथे चांगली सुरुवात या ओव्हरची पाहायला मिळते. तब्बल 2 बॉल डॉट 1 सिंगल, 3 बॉल मध्ये 1 धाव खर्च केली आहे. समीकरण बदलतं प्रत्येक बॉल मध्ये 9 बॉल आणि 7 धावांची गरज. बॅकवर्डला जाऊन पंच केला इथे. चेंडू फंबल होत आहेत. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या प्रयत्न दिसत नाहीये. अजून एक धाव मिळते. संघाची धावसंख्या 37. विजयाकडे आगेकूच करत असताना 37 धावा आतापर्यंत लगावल्या गेल्यात. इथून पुढे 5 धावांची आवश्यकता असेल 8 बॉल मध्ये. टॉपेज आहे इथे. हा जेल फार महत्त्वाचा असू शकतो या मॅच मध्ये, तेच दिसतंय. जेल बाद होतोय आणि इथे ही मॅच अजून मात्र पाहू शकाल आहे जुगरीवाडी संघाकडे. फलंदाज बाद होतोय. राजेश मिंगालचं योगदान युवा आदिवासी संघटनेला. 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 राजेश मिंगाल आगे बढ़ो. इथे फलंदाज बाद होतोय मनोज. संघाची धावसंख्या
येस 5 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. यावेळी अजून एक चांगला बॉल आणि ही मॅच मात्र शेवटच्या ओव्हर पर्यंत जाते. या मॅच मध्ये रंगत अजूनही बाकी आहे, रोमांच सार अजून काय शिल्लक आहे. एकच धाव मात्र खर्च केली या ओव्हर मध्ये मोहनने. 6 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. मात्र प्रेक्षकांचा गाजा ठाव मित्र इथे घेतोय. हा सामना रोमांचकारी अवस्थेत जाऊन टेपला. इथे मात्र पुन्हा एकदा जे हसू आलं होतं राजसाहेबांच्या चेहऱ्यावर ते हसू मात्र कुठेतरी विरत आहे आणि पुन्हा एकदा टेन्शन मध्ये आहे, कारण महत्वपूर्ण सामना आहे सेमीफायनलची मॅच. 6 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. सहा बॉल 5 धावांची आवश्यकता. बॉलिंग मार्कवर इथे सज्ज होतोय यशवंत. सहा बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांच्या काजा टोका चुकला सामना इथे रोमांचकारी अवस्थेत सेमीफायनलचा सामना आदिवासी गटातला. पहिला बॉल इथे फाल्कन फ्लिक केलाय. जेल होऊ शकतो का? आणि जेल इथे मात्र सोडलाय. कॅच सोडलीये की मॅच सोडलीये इथे मात्र येणारा वेळ सांगेल. हा जेल फार महत्वाचा होता. इथे मात्र ही जेल सोडली जाते. मॅच देखील इथे मात्र मला वाटतं सोडली आहे. जुगरेवाडी संघाने फार महत्वाचा जेल होता आणि ज्यावेळी चेडू हवेत होता राजसाहेब इथे मात्र आमच्या टेन्शन मध्ये होते. आणि ज्यावेळी चेडू खाली पडला राजसाहेबांच्या चेहऱ्यावर हसू इथे मात्र उमटलाय. 5 बॉल 3 धावा. बॅकफुटला गेले. इथे मात्र नक्कीच चांगला फटका आहे. 2 धावा कंप्लीट केले जातात. तिसऱ्या प्रयत्न आणि हा विजयी धाव. इथे मात्र राजफोर्स बेंगाल पडा फटाक्यांची आतिषबाजी होऊन जाऊ दे, कारण यजमान संघ आणि राजसभाचा संघ इथे मात्र अंतिम सामन्यात प्रवेश करतोय. राजेश मिंगालचं योगदान युवा आदिवासी संघटनेला. राजेश